एका मुलीसाठी दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना नावगे गावात घडली आहे। प्रेम प्रकरणावरून दोन गटात वाद झाला। हे प्रकरण इतके वाढले की वादाने हिंसक रूप धारण केले। या घटनेनंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। प्रेम प्रकरणातून तरुणांमध्ये झालेल्या वादावादीत पंचांच्या घरावर मध्यरात्री दगडफेक करून घर, कार, दुचाकीच्या काचा फोडल्याची घटना मध्यरात्री नावगे गावात घडली असून गावात पोलिसांचा सध्या कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येलाच प्रेमाच्या कारणावरून दोन गावातील तरुणांमध्ये भांडण झाले। बेळगाव शहरातील एका कॉलेजमध्ये शिकत असलेला नावगे गावचा युवक आणि एका गावातील युवतीमध्ये प्रेम प्रकरण सुरू होते। यामुळे बहादरवाडी गावच्या विद्यार्थ्यांनी नावगे गावच्या युवकाला धमकी देण्याचा प्रयत्न केला होता। त्यांना समजावून सांगण्यासाठी गेलेल्या पंचांच्या घरावर मध्यरात्री त्या मुलांनी नावगे गावात घुसून दगडफेक करून घर, कार, दुचाकीच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे। गावातील 4 घरांवर दगडफेक झाल्याची घटना मंगळवारी नावगे येथे घडली आहे। मुखवटा घातलेल्या मुलांच्या टोळीने घरात घुसून तोडफोड केली। यावेळी गावातील पंचांनी मध्यस्थी करून भांडण मोडीत काढले। गावात घुसलेल्या बहादरवाडी येथील तरुणांचा उपद्रव पाहून गावकरी हैराण झाले आहेत। सोमवारी दोन्ही बाजूंमधील वाद वाढत जाऊन हाणामारी होऊन प्रकरणाने हिंसक रूप धारण केले। सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे। पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी तैनात आहे। बेळगाव ग्रामीण स्टेशन पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। राजशेखर हिरेमठ, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव।